हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज माझ्याबरोबर माझा मित्र सौरभ आहे. सौरभ भाई, कसा आहेस तू? मी मस्त रे की तू कसा आहेस? मी पण एकदम छान आहे. भाई मी खूपच एक्साइटेड आहे. बरेच स्टोरीज आहेत माझ्याकडे, मजा येणार आहे आज. पण भाई, मी तुला स्टोरीज ऐकवायला नाही बोलवले. अच्छा, मग एक मिनिट थांब. विजी बोर्ड. या रूममध्ये कोणी आत्मा, कोणी स्पिरिट किंवा एंटिटी आहे का? भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. हे तू काय घेऊन आलायस भाई? मला आधीपासून खेळायचं आहे. खेळू, बघूया ना भाई, काय आहे खरोखर असतं नसतं. एक घोस्ट बोलवून बघूया ना, एक स्पिरिटला बोलवूया ना, ट्राय तर करूया. चल करूया. लेट्स ट्राय इट. खूप सिम्पल आहे बाई, हे यांचं काहीतरी हतियार आहे. जर इथे खरोखर कोण घोस्ट असलं तर येस किंवा नो मध्ये उत्तर येणार, किंवा जर त्याला काहीतरी बोलायचं आहे तर ते आपल्याला अल्फाबेटिकली तिथे घेऊन जाणार. सो हे आपल्याला पकडायचं आहे. हे जे आहे ह्याला आपल्याला पकडायचं आहे आणि हे आपोआप मूव्ह होणार. सो आर यू रेडी? येस आय एम रेडी. लेट्स गो भाई, ट्राय करूया. मी खूप लोकांना कन्व्हिन्स केलं, पण भाई फायनली आज आपण खेळतोय. लेट्स स्टार्ट भाई. तुला इथे हात ठेवायचा आहे. कड्या म्हणजे तुम्हाला कन्व्हिन्स केलं नाही, असं ऑटोमॅटिकली सरप्राईज दिलायस तुम्हाला. ते तर आहे भाई, पण ठीक आहे, चलो. असं आता काय, माझ्याकडे तोच ऑप्शन उरला होता. स्टार्ट कर भाई. तुला असं पुढे यावं लागेल. हे दोन्ही हात पकडा. ठीक आहे, हलतंय. ओ भाई, काहीतरी फील झालं मला. घ्यायचंय रिकी तू हलवतोयस? हां, मी नाही हलवत आहे. माझा हात खूप स्टेडी आहे. फ्रेश नको करू त्याला, फक्त असं ठेव स्टेडी, तो आपोआप हलेल. ठीक आहे, जर कोण स्पिरिट असेल तर. ठीक आहे, येऊया. ह्या स्टुडिओमध्ये आम्हाला सोडून कोणी आहे का? इज देअर एनीवन इन द रूम? नाही हलत आहे भाई, म्हणजे कोणी नाही आहे. परत एकदा ट्राय करायचं. परत विचार. आता तू बोल. इज देअर एनीवन इन दिस रूम? भाई हलकी हलकी मुवमेंट जाणवली तुला? भाई काहीतरी मला फील झालं हा, खतरनाकवालं एक मुवमेंट जाणवत आहे. ठीक आहे, चला परत एकदा बोल. तू बोल, मला वाटतं तुझं ऐकते ते. इज देअर एनीवन इन दिस रूम? रिकी तू हलवतोयस? मी नाही हलवत आहे भाई, तुझी शपथ, मी आई शपथ भाई, मी नाही हलवत आहे. माझे हे बोटे हिते आहेत, मी हलवणार मागे कसं खेचू? ओ शिट. हो भाई, हे भाई आपण बंद करूया काय? थांब थांब, परत एकदा मी ट्राय करतो आता. लास्ट मला वाटतं की कदाचित हे आपलं माइंड आहे जे आपल्याबरोबर खेळत आहे. म्हणजे ती फिलिंग आहे ना, मला असं वाटतंय की कदाचित हे आपलं माइंड आहे. एकदा परत ट्राय करूया, जर हे रिअल असेल तर. ठीक आहे, मधोमध ठेवूया. ठीक आहे, एक काम करूया, आपण दोघे बोलूया. एकदा ट्राय करूया. काय बोलायचं आहे? ह्या रूममध्ये आतल्याच्या ह्या रूममध्ये कोणी आत्मा, कोणी स्पिरिट, कोणी. मग तू बोले, कारण खूपच जास्त मोठा ना की हां. दोघे एकत्र बोला, कारण की एकदा सांगितलं हां हां आता दोघे. हां, ओके, ठीक आहे. काय बोलायचं? या रूम मध्ये कोणी कोणी आत्मा, कोणी spirit, स्पिरिट किंवा एंटिटी. एंटिटी आहे का? हां, ठीक आहे. चल. ह्या रूममध्ये कोणी आत्मा, कोणी स्पिरिट किंवा एंटिटी आहे का? जर आहे तर आमच्याशी संवाद साधा. भाई मी हात सोडू का? का? हे तू करतोयस रे की खरं सांग यार, किंवा घाबरवू नको इतकं की. भाई मी सोडलंय, तू करतोयस. नाही भाई, हे माझ्याकडे नाही. भाई कुठे घेऊन चाललाय? व्ही वर घेऊन जातोय. डब्ल्यू
W कोण आहे? ओके. भाई वाईवर थांबलाय. वाय आपल्या रूममध्ये कोण वाय? थांबला नाही अजून. कोणाचं नाव घेतोय का? वायवरून तर कोणी नाही आपल्या टीममध्ये. ओके. डी भाई आर भाई आर माझं नाव घेतोय का? नाही माझ्यात वाय ई. ओके. वाय ई. आर येस. भाई अंगावर शहारे आले माझ्या. बापरे. बाई थांब. काम. ठीक आहे, शांत हो. एक लास्ट क्वेश्चन. शांत हो. सेकंड क्वेश्चन विचारूया, चालेल? ठीक आहे. जे कोणीही इथे आहे, या रूममध्ये आहे, तुम्ही तुमचं नाव सांगाल का? क्या आप अपना नाम हमें बता सकते हो? ओके, लेट्स डू भाई. हो शिट. ई एफ एफ. ठीक आहे, पुढे. हो. काय शेट भाई. आय विल. भाई ही बॉटल कशी पडली? मग माहिती नाही यार. पडू शकते बाई, AC आहे वरती, हवामुळे पडू शकते. पण काही चालत्या पॉडकास्टमध्ये आमची बॉटल पडली आहे. वेट, फोटो काढून दाखवतो तुम्हाला. ही बॉटल इथे काहीच, म्हणजे आम्ही इथे पिण्यासाठी ठेवतो पाणी, काहीच इथे पडण्याचे चान्स नव्हते या बॉटलला. बट जाऊ दे भाई, लेट्स कंटिन्यू गेम. आपल्याला मला फक्त त्यांचं नाव जाणून घ्यायचं आहे, आणि ते इथे का आहेत मला ते जाणून घ्यायचं आहे. म्हणजे ते अजून इथे का अडकल्यात ते जाणून घ्यायचं, आणि नाव. दॅट्स इट. भाई ऑलरेडी F आणि S आलेलं आहे. काही कोणाचं नाव आहे? माहिती नाही. पूर्ण कंप्लीट करूया. लेट्स सी भाई, परत एकदा. लेट्स सी. ठीक आहे. रिकी तू श्योर आहेस ना? यस. क्या आप हमें अपना पूरा नाम बता सकते हो? खरंच? काय आलं भाई? करूया प्लीज. काय झालं? बॅटरी ड्रेन होता. मग ठीक आहे ना, दुसरी बॅटरी यूज करूया ना आपण. त्यात काय एवढं बाई. दुसरी बॅटरी टाक, स्टार्ट करू आपण. दादा ही ऑलरेडी दुसरी बॅटरी आहे. ठीक आहे ना, एक लास्ट शूट करूया ना आपण. मला फक्त एक उत्तर आणि दॅट सेट, मला तेवढंच दाखवायचं आहे. नाही दादा, नको मला फील होत आहे भीती वाटते मला. तुला सफोकेशन सारखं वाटतंय का? हो, काइंड ऑफ. वेदांत 2 मिनटं थांबशील का? आता ऑलरेडी आम्हाला 2 इनिशियल्स कळालेत. बाई ऐक माझं. वेदांतसोबत मस्ती नको करायला, कारण आम्ही खूपदा नोटीस केले. म्हणजे आपण जेव्हापासून हा चॅनल स्टार्ट केला ना, बरेचदा एक्सपिरियन्स आम्हाला दोघांना सोबत आलेत, आणि माझ्यापेक्षा जास्त त्याला आलेत. तर त्याला एनर्जी सेन्स होतात लहानपणापासून. सो लेट्स नॉट गेट इन टू दिस, कारण मला समजतं आहे मजा येते आपल्याला आता. कारण हे असं आहे ना की आपल्याला नाही माहिती की आपण कोणाशी बोलतो आहे आणि कोण आपल्याशी बोलतो आहे. कारण एका टायमाला ठीक आहे, मला माहिती नाही की ॲक्च्युली कारण मी कोणते सेन्स फील नव्हतं करू शकत, पण काहीतरी होत होतं. ते डाईस आपोआप हलत होतं, तेवढं मला माहिती आहे. तर माहिती नाही हे माझं माइंड आहे, आपलं माइंड आहे, की ॲक्च्युली कोणतरी आहे जे आपल्याशी बोलतं आहे. मला वाटतं बाई पुढे नको आपण जाऊया. जर कोणाला तरी ही एनर्जी सेन्स होते तर मला नाही भाई. मला कोणाचं म्हणजे बोलतात ना, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू रिस्क एनिथिंग. तर
थांबूया आपण इथे. आणि कारण एक अशी पण गोष्ट आहे ना की बरेच लोक खेळतात आणि त्यांना उत्तर देते स्पिरिट. आणि बऱ्याच बोलतात ना की एक गोष्ट आहे की आपल्याला स्पिरिट्स बोलवता येते. आपण त्या मेसेज थ्रू त्यांच्याशी बोललोय, आपल्याला बोलवता येत आहे, पण आपल्याला त्याला परत पाठवायचं कसं ते माहिती नाही आहे. सो जाऊया आपण वेदांच्या गट फिलिंगवर जाऊया. मलाही खूप विचित्र वाटतंय. लेट्स कंटिन्यू द पॉडकास्ट. बाय. हे परत कधी रात्री करू आपण. ऐक माझं, रात्री करू, जेव्हा कदाचित वेदांग नसेल किंवा काय नसेल, कारण त्याला सफोकेट होतं. जनरली खूप लोक असतात त्यांना एनर्जीज सेन्स होतात आणि आमच्या टीममध्ये तो आहे. म्हणजे माझं तर असं आहे की मी जस्ट अजून करतो, पण खूपदा असं झालं. इवन आम्ही आता कर्जतला गेलेलो, आम्ही आता खूप ठिकाणी जातो ना, तेव्हा होतात अशा गोष्टी. ठीक आहे. जर वेदांत बोलतोय तर आपण स्टॉप सध्यासाठी पॉज करूया. ऑनेस्टली मी कधी असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की असं काहीतरी होईल. आय डोंट नो व्हॉट इट वॉज, पण आता ठीक आहेस तू? या मी ठीक आहे. होपफुली मी एकटा जाईन घरी. हां, तुझ्याबरोबर कोणी नाही येणार. पण जर ऑलरेडी कोणतरी ॲक्टिवेट झालं असेल तर, म्हणजे ऑलरेडी तो ह्या रूममध्ये असेल, ज्या रूममध्ये आपण आहोत, तर शांत काय टेन्शन नको घेऊ. आय होप नाही येणार, कारण मला असं वाटतं हे थोडं सायकोलॉजिकलच होतं. मला वाटतं की हे कसं आहे, ते डाईस पण आहे ती खूप स्लिपरी आहे. तर असं होतं की कदाचित ते ब्रेननी होत असेल किंवा माहिती नाही भाई काय होतं. बट आपण रात्री ट्राय करू. वेदांग ठीक आहेस आता तू? हो ठीक आहे. बेटर. वेदांगचा मी चेहरा दाखवतो लोकांना, तो घाबरलाय म्हणजे असं. वेदांग ठीक आहेस आता तू? हो ठीक आहे आता. बेटर. बेटर. काय वाटत होतं तुला? आणि सफोकेशन वाटत होतं की असं फील होत होतं की काहीतरी आहे इकडे. हो आणि बोललो ना तुम्हाला फील होतं थोडं थोडं मला. एक मिनटं वेदांग, मागे नको बघू. कोणी नाही आहे भाई. चिल मार. स्टार्ट करूया आपण आजच्या पॉडकास्टला. लेट स्टार्ट भाई. लेट्स स्टार्ट. भाई माझ्याकडे आहे ना, मी आज पहिली स्टोरी एक स्टार्ट करतो, कारण ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि आपल्याच एका सबस्क्रायबरनी आपल्याला पाठवली आहे ही स्टोरी. एक रिअल स्टोरी आहे आणि ही तिच्याबरोबर घडली आहे. इथे मी तिचं नाव घेऊ शकत नाही आहे, कारण फॅमिली थोडी रिलेटेड आहे. तर इथे ती एकटी इन्व्हॉल्व नाही आहे, तर तिची फॅमिली पण इन्व्हॉल्व आहे. तर उगाच कोणाची प्रायव्हसी वगैरे नको, बोलतात ना, खराब व्हायला किंवा, तर त्यासाठी मी नाव बदलतोय. ठीक आहे. हा जो इन्सिडेंट आहे ना, हा जो प्रकार घडला, तो आलियाबरोबर घडला होता. ठीक आहे. आलिया आणि तिची मैत्रीण रेश्मा, ह्या दोघी आहे ना मुंबईला आल्या होत्या. आणि आलिया जी होती तिचं गाव इथे महाड त्या साईडला होतं. ठीक आहे, म्हणजे जवळच आहे, मुंबईपासून एवढं काही लांब नाही आहे. आणि जी रेश्मा होती तिचं गाव बोलतात ना कोल्हापूर साईडला थोडं लांब होतं. ठीक आहे. तर झालं कसं होतं की ह्या दोघांनाही नोकरी म्हणजे आसपासच होती, म्हणजे एकाच ऑफिसमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये लोक होते. ठीक आहे. आणि हे दोघेही बाहेरून आले होते. तर त्यांचं असं होतं की ते लोक मुंबईमध्ये राहण्यासाठी जागा शोधत होते. जेव्हा त्या लोकांची हायरिंग वगैरे झाली तर जागा शोधत होते. तर मुंबईमध्ये राहणं म्हणजे वन ऑफ द, काय बोलू शकतो, टफेस्ट थिंग आहे, कारण इकडचं खूप expensive हो असतं. खूप जास्त महाग आहे. तर हे लोक माहीम साईडला कुठेतरी एक फ्लॅट शोधत होते. तर ही जी हॉरर स्टोरी आहे ना, ही माहीमचीच आहे. तर माहीमला हे लोक एक फ्लॅट शोधत होते. आणि तिथे जेव्हा ते लोक फ्लॅट शोधायला गेले ना, त्यांना एक गोष्ट समजली की एकटं इथे घेणं अशक्य आहे. सो त्यांनी डिसाईड केलं, एक काम करूया, आपण एक फ्लॅट घेऊया 1 BHK आणि अर्ध भाडं करू आणि हाफ ऑफ डिवाईड करून आपण राहू. ठीक आहे. रेश्मा पण ॲग्री झाली, आलिया पण ॲग्री झाली. त्या लोकांनी एक फ्लॅट घेतला आणि फ्लॅट घेतला. छानच होता फ्लॅट, नॉर्मल 1 BHK होता, छोटा होता थोडा, पण त्यांच्या बजेटमध्ये होता. ठीक आहे. आता जेव्हा ते लोक गेले ना, तर ही जी आलिया होती ना, तिचे फॅमिली खूप जास्त जवळ राहायची. मी बोललो की जास्त लांब नाही आहे. तर ते लोक नेहमी यायचे कोण ना कोण. आणि मुलगी पहिल्यांदाच घरातून बाहेर पडून एकटी राहते, तर महिन्यातून एकदा दोनदा असायचे तिचे. कधी आई बाबा यायचे,
तर कधी कधी असं म्हणजे बोलतात ना, कोण तिची कझिन झालं किंवा कोण मावशी झाली, तर यायचे 1-2 दिवस राहायचे आणि मग जायचे. कारण घर पण बऱ्यापैकी मोठं होतं. पण ह्या गोष्टीचं आहे ना, रेशमाला थोडं म्हणजे आवडायचं नाही. तसं होतं ना, तिला असं वाटायचं की डिस्टर्बन्स आहे लोकांचा आणि रेश्मा जी होती ना, थोडी सस्पिशियस पण होती. कारण आलियाने कधी तिला, तिच्या परिवाराला कधी बघितलं नव्हतं. अच्छा. जवळजवळ 6-7 महिने झाले होते त्यांना एकत्र राहून. पण कधीच तिची आई आली आहे किंवा असं तिने बघितलं नव्हतं. आणि दुसरं म्हणजे तिला कधी फोनवर वगैरे पण कधी बघितलं नाही. म्हणजे इव्हन ती जेव्हा फोनवर वगैरे बोलायची ना, जशी आली कट करून टाकायची. की असं होतं ना, की जेव्हा चोर चोरी करत असतो तर अलर्ट होतो. मग तशा टाईपमध्ये ती जेव्हाही असं कोणाशी बोलत असेल तशीच आली, फोन कट करून एकदम म्हणजे कॉन्शियस व्हायची ती. तर ते थोडं होतंच म्हणजे थोडी मिस्टिरियस होती. तर जी आलिया होती ना, तिचे आई-बाबा वगैरे कोण ना कोणतरी येऊन राहायचे वगैरे. ठीक आहे. तर एक दिवशी कसं झालं ना, की तिची सख्खी मावशी आली होती. म्हणजे 1-2 महिन्यानंतर आली होती. असं नाही की तिथेच राहायचे. पण मावशी आली होती आणि मावशीचं काहीतरी मला वाटतं कोणतरी आजारी होतं. तर ती त्यांना बघण्यासाठी आली होती आणि 1-2 दिवस इथे राहणार होती. ठीक आहे. तर मावशी आली, 1-2 दिवस राहिली वगैरे आणि हिला खूप राग आला. म्हणजे जी रेश्मा होती ना, तिला राग आला, की "काय बाबा म्हणजे भाडं जर आपण दोघं भरतोय, तर मला ती स्पेस पाहिजे आहे ना. तू तिसरी का आणते व्यक्ती?" बरोबर ना, म्हणजे कोणीही चिडेल, बेसिक आहे. तर तसं आणि तिला ती जी मावशी आलेली असते ना, ती जी आलियाच्या आईसारखी असते, ती तिला एवढी आवडत नाही. म्हणजे ती रेश्माला नाही आवडत, कारण तिला लोकांची सवय नसते. तर ते असतं. तर ती सुरुवातीला 1-2 दिवस सहन करून घेते, सहन करून घेते. मग एखाद दिवस आहे ना, ती बघते की आलिया कामावर गेली आहे, कामावर आहे आणि रेश्मा आली आहे घरी आणि ती बघते की तिची जी मावशी आहे ना, ती बेडरूममध्ये काहीतरी असं म्हणजे अंधारात तिथे काहीतरी बडबड करते एकटीच. तिला ना थोडंसं विचित्र वाटतं, की भाई थोडं लांब राहिलेलं बरं. ती परत बाहेर जाते आणि आलियाची वाट बघते बिल्डिंग खाली. जेव्हा आलिया येते तेव्हा ती तिला ओरडते. म्हणजे बोलतात ना, ती बोलते, की "तुला मी बोललेली ना, तू नको आणत जाऊ ना कोणाला, मला नाही आवडत." तर ती सांगते, की "तुझी मावशी आहे ना, जी रूममध्ये अशी काहीतरी बडबडते एका अंधार खोलीत एकटीच बडबडते." तेव्हा आलियाला पण राग येतो, "तू माझ्या मावशीला अशी कशी बोलू शकतेस?" म्हणजे ती अशी बोलते, की "अंधार एकटी बडबडायला वेडी आहे का ती?" अशी अशी बोलते ती. तर आलिया त्याच्यावर खूप चिडते, की "तू माझ्या मावशीला अशी कशी बोलू शकते? ती माझ्या आईसारखी आहे." ते तिथं त्यांच्यात खूप भांडण होतं. पण रेश्माचं असं असतं, की "मला नाही माहिती. तू तुझ्या मावशीला पाठव. हे माझं घर आहे. हे जितकं तुझं घर आहे, हे तितकंच माझं घर आहे आणि मला नको आहे माझ्या घरी कोणी." सो ती जाते, मावशीला बोलते, "असं, असं, असं, असं आहे." तर जाऊ दे म्हणजे मावशीला पण वाईट वाटतं आणि बोलते, की "जाऊ दे चल, असं प्रॉब्लेम आहे." तर मावशी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी निघून जाते. आता दुसऱ्या दिवशी मावशी जेव्हा गेल्यापासून एक प्रॉब्लेम ते होतं ना, की त्यांना ना घरी एक 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 वेगळाच अनुभव येतो. म्हणजे तो जो रूम होता ना, जिथे ती मावशी होती आणि काहीतरी मम्मर करत होती, एकटी बडबडत होती. तिथे आहे ना त्यांना एक विचित्र वास येतो. म्हणजे असं काहीतरी कुजलंय ना, तसा घाणेरडा वास येतो त्यांना. आणि त्या रूमचं टेम्परेचर आहे ना, नेहमी असं गरम असतं. खूप जास्त ना उकडतं. म्हणजे असं बोलतं ना, की बाहेर सगळं म्हणजे तो जो टाईम होता, तो दिवाळीच्या आसपासचा टाईम होता, थंड. पण त्यांना त्या रूमवर आल्यावर एकदम असं उकडायला होतं. म्हणजे ते एकदम गरम होतं तिथे खूप. त्यांचं असं होतं, की ठीक आहे, ते सुरुवातीला तर रेश्मा वगैरे बोलते, कदाचित काहीतरी राहिलं असेल जेवण वगैरे काय. तर ते बघतात, सगळीकडून स्वच्छ वगैरे करायला बघतात. तर काही नसतं. ते लोकं सगळं साफ करतात कचरा वगैरे, परत नॉर्मल होतं. रूम म्हणजे वास वगैरे जातो, परत नॉर्मल होतो. दुसऱ्या दिवशी आहे ना, जी रेश्मा असते ना, ती सांगते आलियाला, की "बाबा मला तुझी मावशी काही ठीक नाही वाटत आहे. तर जरा बघ एकदा. तू जे सामान ठेवलेलंस, ती काहीतरी करतो तुझ्या सामानाशी." तिला असं वाटतं, की म्हणजे रेश्माचा असा डाऊट असतो, की ती जी मावशी आहे ना, ती ब्लॅक मॅजिक करते. अच्छा. असं त्यांना वाटत असतं, की तर ती बोलते, "बघ एकदा." तर ती लोकं जातात आणि ती जाते आणि सगळं चेक करते सामान वगैरे असं तसं. त्याला पैसे मिसिंग दिसतात. तिच्या बॅगेतून पैसे गायब असतात.
तर ती बोलते आणि काय बोलू पण नाही शकत आणि काय मावशीला बोलणार, जी तिच्या आईसारखी आहे तिला बोलणार. तर ती बोलते जाऊ दे. म्हणजे ह्या गोष्टींनी रेश्मा आणि आलिया थोडे एकत्र येतात, की की जाऊ दे ठीक आहे, चांगली नव्हती, जाऊ दे, मी पण पुढच्या वेळी मी पण थोडी सावध राहीन. ठीक आहे. तर आता दरवेळी होतं काय ना, की दरवेळी जेव्हाही ते लोकं त्या रूममध्ये येतात ना, पूर्ण रूम स्वच्छ असून सुद्धा तिकडून कुजलेला वास येतो. म्हणजे हां, असं काय कोण हुंदीर मेलंय. असं होतं ना 5-6 दिवस झाले तर एकदम घाणेरडा वास कसा येतो आणि तो वास आहे ना वाढत जातो. आणि जेवढं तुम्ही त्या रूममध्ये टाईम स्पेंड करता ना, तेवढं ते वाढत जातं. म्हणजे अधून येतं असं वास होतं. ते अधून-मधून बोलतात ना, की अचानक असा वास येतो आणि पूर्ण घाण करून जातं. असं तर त्यांना नेहमीच असं वाटतं आणि त्या खोलीत आहे ना, त्यांना नेहमीच असं एक हेवीनेस वाटतो. ओव्हरऑल खूप असा दबाव वाटतो त्यांना त्या खोलीमध्ये. तर होतं 3-4 दिवस जातात. ते लोक कसे-कसे तरी सहन करत असतात. कारण आता ह्या गोष्टीला तुला नेग्लेक्टच करायला लागेल ना. तू हे बोलून तर रूम नाही खाली करू शकत, की मला काहीतरी वाटतंय. दुसरीकडे भाडं जास्त असणार. रूम मिळणं कठीण आहे. बरोबर ते पण आहे ना. तर थोडं ठीक आहे, ते लोकं सहन करून राहत होते आपल्या मोस्ट ऑफ द टाईम ते लोकं ऑफिसमध्ये असायचे. इथे ते लोकं फक्त आपले दिवस काढत होते. हो. तर एक दिवशी कसं झालं ना, की ही जी ही जी रेश्मा होती ना, रेश्मा ही बेडरूममध्ये झोपली होती आणि जी आलिया होती ती आपल्या हॉलमध्ये झोपली होती. ठीक आहे. आता झोपली होती, दुसरी सकाळ वगैरे झाली तर रेश्मा भरपूर दमलेली, की बोलतात ना, अशी तिचे चेहऱ्यावरून वाटत की शी इज व्हेरी स्ट्रेस्ड किंवा शी इज व्हेरी एक्झॉस्टेड, एक्झॉस्टेड. हां, टायर्ड. हां, हां. तसं झालं होतं तिचं. तर ती आली आणि तिने आलियाला विचारलं, की "अरे, तू रात्री काय करत होतीस रूममध्ये? जागी होतीस का?" ती बोलते, की "नाही, मी रूममध्ये आलीच नाही रात्री. मी बाहेर झोपलेली." हे ऐकून रेश्मा खूप जास्त घाबरते. कारण ती बोलते, की "मला रात्रभर तू माझ्या बाजूला दिसली आहेस. तू एकटी फिरत होतीस, तू बडबड करत होतीस, तू रूममध्ये मी तुला 2-3 वेळा मी तुला शांत केलंय. नक्की म्हणजे काय आहे? आपल्या रूममध्ये काहीतरी आहे." इथे त्या लोकांचं खूप एकदम आरडाओरड होते. कारण मुली असतात, घाबरतात आणि तेव्हा त्यांचं असं होतं, की नाही, आपल्या रूममध्ये काहीतरी आहे. आलिया आपल्या आईला कॉल करते आणि सगळं सांगते, की जे काहीतरी झालं फ्रॉम स्टार्ट टू एंड ती सगळं सांगते. तर त्यांची एक ज्योतिष असतात. तर आलिया असते ती ऑब्व्हियसली मुस्लिम संप्रदायातली आहे. ती ऑब्व्हियसली मुस्लिम रिलिजनमधली असते. तर त्यांच्या इथे एक दर्गा असते. तर आई तिला तिथे जायला सांगते, की एकदा तुम्ही तिथे जा. तर जेव्हा ती तिथे जाते ना, तेव्हा त्यांना समजतं, की ही जी आलिया आहे ना, ही काही दिवसांपूर्वी जेव्हा कामावरून येत होती ना, तेव्हा तिथून समोरून एक श्रव जात होतं. म्हणजे एक कोणाला तरी घेऊन जात होते आणि जाते त्याचा जायचा टाईम आणि हिचा यायचा टाईम एक होता आणि त्याची आत्मा हिच्या मागोमाग घरी आली आहे आणि ती आता गेल्या काही दिवसांपासून त्या रूममध्ये राहते आणि त्यांना तेव्हापासूनच असे अनुभव येत आहेत, की खुजट वास, टेम्परेचर खूप जास्त राईज होत होतं तसं. आणि त्याने विचारलं, की नक्की, कारण असंही होतं, की ते जे श्रव होतं ना, ते एका यंग मुलाचं होतं. कळतंय तुला? की एक यंग मुलं ज्याचं लग्न नव्हतं झालं तसं. तर ते जे बाबा होते त्यांनी त्याला 2 ऑप्शन सजेस्ट केले, की जर एक तर तुला तिथून निघून जायचं आहे. बोलतात ना, एकतर तुला तिथून ते घर सोडावं लागेल आणि त्याच्यापासून लांब राहावं लागेल. जेवढं होईल तेवढं. एक ताबीज त्याने दिलं आणि दुसरं म्हणजे तुला त्याच्याशी लग्न करावं लागेल आणि मग त्याचा आत्मा सुटेल आणि मग बोलतात ना, की एक एक खोटं लग्न असतं ना, बऱ्याचदा मुली एका झाडाशी लग्न करतात, हे करतात, की म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती द्यायला. लग्न करावं लागेल त्याच्याशी आणि मग त्याचा आत्मा कदाचित मुक्त होईल. तर त्याने नाही, तिने मग ते हे घेतलं, ते घर खाली केलं, ताबीज वगैरे घालायला सुरुवात केली आणि तिथून निघून गेल्या. पण त्यानंतर जास्त काही त्रास नाही दिला तिने. ओके, म्हणजे सॉल्व्ह झाला त्यानंतर. सॉल्व्ह झालं मॅटर बऱ्यापैकी. पण ते जे 3-4 दिवस होते ते खूप जास्त हेवी होते त्यांच्यासाठी आणि ते दिवसांदिवस वाढत होतं. म्हणजे सुरुवातीला फक्त वास येत होता, पण नंतर त्यांना एक प्रत्यक्ष एक 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 लेजिट एक माणूस दिसत होतं. बापरे! म्हणजे हे सबस्क्रायबरनी सांगितलेली स्टोरी आहे. हां. खूपच स्केरी होतं आहे. आता कसं आहे, मी पण एक स्टोरी स्टार्ट करतो मग. तर ही जी स्टोरी आहे, एक सलीम नावाच्या एक टॅक्सी ड्रायव्हरची. झालं काय, जुलैचा महिना होता
आणि हा जो सलीम होता हा नेहमी रात्रीच्या वेळेस आपली टॅक्सी ड्राईव्ह करत होता. आता हा जो सलीम आहे हा मला आता रिसेंटली मी लोणावळ्याला जात होतो तेव्हा ह्याच्याकडे आता एक बस आहे. तर त्यांनी मला ही स्टोरी सांगितली होती. 2017च्या काळात त्याच्याकडे एक टॅक्सी असायची. तर तो मला सांगत होता की जेव्हा मी रात्रीच्या वेळेस टॅक्सी चालवतो त्याआधी मी जरा सिगरेट ओढतो आणि त्यानंतर मी माझी टॅक्सीची राईड चालू करतो. आता ह्याने आपल्या सिगरेट ओढला. जुलैचा महिना होता, पाऊस पण खूप पडत होता. आता हा सलीम आहे हा आता कसं टॅक्सी ड्रायव्हिंग स्टार्ट करतो. असं सिगरेट ओढून झालं, पावसामध्ये त्यांनी ड्रायव्हिंग स्टार्ट केली. आता जरा पुढे जाऊन त्याला एका स्ट्रीट लाईटच्या खाली एक व्यक्ती दिसतो. साधारण त्याचा एज समवेअर अराउंड 45 असणार. हा सलीम तिथे गाडी थांबवतो. आता तो विचारतो की साहब कहाँ जाना है. हा जो व्यक्ती होता ह्याचं जर मी डिस्क्राईब करायला गेलो तर ह्यानी ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट घातला होता आणि एक टोपी घातली होती. डिफरन्स असा होता की हा जो सलीम आहे ह्यानी पाहिलं की हा जो व्यक्ती होता पावसामध्ये भिजलाच नव्हता, एकदम सुकलेला होता. त्यांनी विचारलं कहाँ जाना है साहब आपको. मग तो जो व्यक्ती होता तो बोलतो मेरे को मड चट्टी के यहाँ पे जाना. तो बोलला ठीक आहे बैठो. तो मात्र पुढे बसला नाही, तो मागे बसला. आता कसं आहे की जे टॅक्सी ड्रायव्हर्स असतात त्यांनी वेगवेगळे प्रकारचे लोकांना पाहिलेलं असतो. असे म्हणजे लग्न झालेले जोडपे किंवा रडत रडत हॉस्पिटलच्या बाहेर येणारे लोक, विभिन्न लोक त्यांनी पाहिले सगळ्या होते. प्रकारचे लोक. हो, तर कसं हा जो व्यक्ती होता हा पण तसं मागे बसलेला होता. पण ह्याच्यामध्ये एक डिफरन्स असा होता की जेव्हा टॅक्सी चालू झाली आणि जरा पुढे गेलो तर हा जो व्यक्ती होता हा असं स्थिर बसला होता मागे, काहीच करत नव्हता. जनरली कोणी व्यक्ती मागे बसल्यावर काय करतो, फोन यूज करतो किंवा खिडकीच्या बाहेर बघतो. पण हा मात्र असंच स्थिर बसला होता. आता ते कन्व्हर्सेशनला थोडासा ॲक्टिव्ह करणार, कारण रात्रीची वेळ झोप येते. तर ह्यानी विचारलं की साहब बारिश बहुत हो रहा है ना. तर हा जो व्यक्ती होता ह्यानी काहीच उत्तर दिलं नाही. मग परत त्यांनी एक प्रश्न विचारला की सर मड जेटी में आपके कोई रिश्तेदार रहते या आपका घर है वहाँ पे. तिथे पण एकदम सायलेन्स, काहीच उत्तर नाही. मग सलीमला वाटलं मे बी ह्याला उत्तर द्यायचं नसेल किंवा काहीतरी घटलं असेल ज्यामुळे तो बोलत नाही. तर हा गाडी ड्राईव्ह करायला कंटिन्यू केला आणि त्यानंतर मड जेटीच्या इथे ग्रुपचा पट्टा पडतो. तिथे ती टॅक्सी म्हणजे पोचली असं आणि तिथे तो ड्राईव्ह करतो आहे. आता ड्राईव्ह करत असताना हा मागून एक आवाज येतो कि वो जो रेयर मिरर व्यू है ना उसको नीचे करो. आता सलीमला वाटलं हा सडनली आता रेअर मिरर व्यू खाली करायला का बोलतो आहे. तर ह्यांनी खाली केलं. मग तो बोलतो अजून नीचे करो और नीचे करो. त्याने अजून खाली केलं. तो बोलतो नाही पुरा नीचे करो. तो अजून पूर्ण खाली करतो. आता त्याला काहीच दिसत नाही की जो मागचा व्यक्ती आहे तो काय करतो आहे. आता काय जेव्हा ड्रायव्हिंग करत असताना एक फिलिंग पण येते की मागे कोणीतरी बसला आहे. ती फिलिंग कशी जाणवते, लाईक कोणी श्वास घेतो आहे, ती एक फिलिंग जाणवते ना. पण जे मँग्रोवचा पट्टा आला आणि जेव्हा त्यांनी ते रेअर मिरर व्यू खाली केलं त्याच्यानंतर त्याचा श्वासचा पण आवाज येत नव्हता. सलीमला असं वाटत होतं की मागे कोणच नाही आहे. एक पॉईंटला सलीम जरासा गाडी थांबवताना मागे होऊन पाहतो तर तो व्यक्ती असाच बसला होता, काहीच एक्सप्रेशन नाही, एकदम एक्सप्रेशनलेस. आणि तो मग मागून आवाज देतो की रोड पे ध्यान दो. मग हा जो सलीम आहे हा ड्रायव्हिंग स्टार्ट करतो. एक सुमसान रस्ता असतो आणि तिथे हा जो व्यक्ती असतो मागे बसलेला तो बोलतो गाडी इधर ही रुका दो. आता हा जो सलीम आहे तो राईटला बघतो, लेफ्टला बघतो, बोलतो इथे घर नाही आहे, इथे दुकानं नाही आहेत, साहब आपको इधर उतरना है. तो जो व्यक्ती असतो जो मागे बसलेला तो बोलतो की हां मुझे इधर ही उतरना है. आता काय होतं की आता हा जो सलीम आहे हे जेव्हा ह्यांनी सांगितलं की हा उतरतोय तर तो काय करतो म्हणजे आता सांगतोय की एवढे एवढे पैसे झालेत आणि हा वाट बघतो की हा आता उतरणार. पण मात्र तो उतरत नव्हता. आता तो वेट करत होता की हा काहीतरी बोलणार. सडनली त्याच्या शोल्डरवर हा जो मागे बसलेला व्यक्ती आहे तो शोल्डरवर हात ठेवतो. हा मागे घाबरून जातो की असं काय झालं. त्यानंतर तो जो व्यक्ती होता जो मागे बसलेला तो त्याला सांगतो मरणारी लोक, अपघातात मरणारी लोक सर्वात आधी काय बघतात माहिती आहे का तुला. तर सलीम बोलतो नाही मुझे नहीं पता. तो बोलतो की अपघातात मरणारी लोक सर्वात आधी आपलं प्रतिबिंब बघतात. आणि जेव्हा हे सलीमने ऐकलं त्याच क्षणी समोरून एक बाईक येते.
त्याचा हेडलाईट दिसतो आणि ते त्याच्या टॅक्सीला धडकून जाते, म्हणजे धडक होते एक चांगलीच, आणि ती बाईक अशी दुसऱ्या रोडवर जाऊन पडून जाते. आता सलीमला काहीच कळालं नाही की सडनली हे ॲक्सिडेंट झालं कसं. सलीम आपल्या टॅक्सीच्या बाहेर येतो आणि पलीकडे जाऊन बघतो. तिथे एक रिक्षावाला पण होता, तो पण तिथे पोचतो आणि ते दोघांनी पाहिलं की हा जो व्यक्ती होता, जो बायकर होता, तो आता त्याची मृत्यू झाली होती. आता काय होतं, जेव्हा ॲक्सिडेंट होतात तेव्हा असं कोणी हात लावायला जात नाही, उगाच आपल्यावर येणार. तर पोलिसला बोलवलं गेलं. पोलिसनी ते हेल्मेट होता, तो हेल्मेट काढला आणि जेव्हा ते हेल्मेट काढलं तेव्हा सलीम त्या व्यक्तीला बघून एकदम शॉक झाला. तो जो बायकर होता तो एक्झॅक्टली सेम दिसत होता जो त्याच्या टॅक्सीच्या मागे बसलेला. काय सलीमचे पाय फ्रीज झाले, त्याला काहीच कळालं नाही. सलीम त्यानंतर मागे धावतो जिथे त्याची टॅक्सी म्हणजे ते थांबवली होती. आता हा रोडच्या पलीकडे होता हा सलीम, तर हा रोडच्या पलीकडे असताना तो आपल्या टॅक्सीकडे बघतो. मागे बसलेला व्यक्ती अजूनही तिथे होता, तो बसलेला होता हो 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 बापरे. आणि तो त्याच्याकडे बघतोय. त्याच क्षणी एक ट्रक जाते त्यांच्या दोघांच्या मधून. हा इथे उभा आहे आणि टॅक्सी त्या बाजूला उभी आहे. एक ट्रक जाते आणि ट्रक गेल्यानंतर तो व्यक्ती गायब. तर ही अशी स्टोरी होती. बापरे. माझ्याकडे ही जी सेकंड हॉरर स्टोरी आहे ना, ही तू बोलू शकतोस. म्हणजे ह्याचं स्पेसिफिक ॲड्रेस नाही माहिती, पण हे खूप लोक बोलतात विरार नालासोपारा तिकडच्याच एरियामधली ही गोष्ट आहे. तर आता तुला माहिती आहे की तिथे बऱ्याच अशा बिल्डिंग्स आहेत ज्या बिकॉज ऑफ सम इलिगल कन्स्ट्रक्शन किंवा परमिशन नव्हते किंवा काय ते थांबवल्या गेल्या आहेत. बिल्डिंग म्हणजे अर्धं कन्स्ट्रक्शन त्यांचं झालं आहे आणि मध्येच थांबवल्यात त्या बिल्डिंग. दे आर कम्प्लिटली रेडी, बट कोण तिथे राहू नाही शकत, त्यांना पोझेशन नाही मिळालं आहे. ठीक आहे. तर झालं कसं होतं ना, ही जी स्टोरी आहे ना, आणि ही जी मी तुला स्टोरी बोलतो आहे, ही खरं बोलू तर ही स्टोरी नाही आहे. हे ॲक्च्युअल एक घडलेली गोष्ट आहे. ही रियालिटी बेस्ड आहे. ही रियालिटीच आहे आणि ही एका ग्रुपबरोबर घडली होती. इवन ह्याला आहे ना पोलिसांनी व्हेरीफाय करून सांगितलं आहे आणि इवन मी ती क्लिप पण दाखवेन, पण हे अख्खं म्हणजे व्हिडिओ फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तर ह्याची सुरुवात कुठे होते ना, की तुला माहिती आहे जसं जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो, आपला एक ग्रुप असतो, तिथे आपल्याला शो ऑफ करायला खूप आवडतं, मुलींना इम्प्रेस करायला आवडतं. तर तशा गोष्टी असतात जे नॅचरली आपण करत असतो. मित्रांसमोर स्टड बनणं ते त्यावेळी खूप असं आहे ना, तर हे पण एक असंच एका ग्रुपची गोष्ट आहे. ठीक आहे. तर एक आहे ना त्यांच्या इथे त्यांच्या एरियामध्ये असे काही बिल्डिंग्स होते, म्हणजे कॉम्प्लेक्स होता. असं मानलं जातं की त्या कॉम्प्लेक्समध्ये बऱ्याच लोकांना किडनॅप करून आणून मारलंय तिथे. आता तू जर भारतात बघशील तर वर्षातून मला वाटतं हजारो लोक गायब होतात. हजारो किंवा त्याच्याही वरचाच आकडा असेल. खूप लोक परत सापडतात, पण जे नाही सापडत त्यांच्याबरोबर काय होतं, तर त्यांना अशा ठिकाणी आणून त्यांच्यातून त्यांचे बॉडी पार्ट्स काढले जातात, त्यांचे अवयव काढले जातात आणि त्यांना तिथे मारून टाकलं जातं. अशा गोष्टी. तर तशा टाईपची तिथे एक रूमर्स होते की रियालिटी होती माहिती नाही. तर हेच माहिती करायला ते कॉलेजचे मुलं जाणार होते. ओके, म्हणजे पुष्टी करण्यासाठी की हां. रिअल आहे की नक्की नाही. आहे की नाही आहे. तर 2 ग्रुप असतात. एका ग्रुपमध्ये गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असतात, कपल असतात आणि एक 3 मुलांचा ग्रुप असतो, जे खोडकर मित्र असतात. ठीक आहे. तर ह्यांचं असतं की रात्री ह्यांना जाऊन ज्या ठिकाणी त्या मुलांनी सकाळी जाऊन हत्ती काढल्यात त्यांची शेपटी त्यांना काढायची होती आणि जोही व्यक्ती ती पटकन त्या 11च्या 11 हत्तींची शेपटी काढेल, तो व्यक्ती जिंकला आणि तो ग्रेटेस्ट, तसं त्यांचं ठरलेलं. लाईक घाबरत नाही तो तो. घाबरत नाही कोणाला. तसं होतं. तर सुरुवातीला तर हे लोकं जातात आणि हे ॲक्च्युअली त्या लोकांनी व्लॉग केलेलं आहे. ठीक इज आहे. इट? अच्छा. व्लॉग केलेला आहे त्यांनी जस्ट टू की आहे की नाही. पण ते लोकं गेले तिथे. त्या लोकांनी सगळं काही केलं. पण तिथे गेल्यानंतर ते लोकं परत आले नाही. त्यांचा कॅमेरा आला आणि कॅमेऱ्याची फुटेजनी आपल्याला ही पूर्ण इन्सिडेंट कळतोय. काय बोलतोस? तर झालं कसं होतं ना, की त्यांचं ठरलं असं, ते लोकं गेले त्या बिल्डिंगमध्ये. बरोबर 11:30 पावणे 12च्या टायमाला ते लोकं त्या बिल्डिंगमध्ये गेले. जसेच 12 वाजले, कॉम्प्लेक्समध्ये एंटर केलं त्या लोकांनी. बिल्डिंगला कसेबसे चढले. त्याचे 3 मुलं होते ना, ते इझिली चढले. कारण बिल्डिंगमध्ये डायरेक्ट एंट्री घेण्याचं कोणतंही हे नव्हतं. म्हणजे गेट वगैरे त्या लोकांनी कव्हर केले होते.
तर तुला चढूनच जावं लागत होतं. ठीक आहे. तर 3 मुलं तर पटकन चढले. तिची मुलगी होती आणि तिचा जो बॉयफ्रेंड होता तिला वेळ लागला चढायला. तर ही मुलं पटकन जाऊन वरती शोधतायत. ठीक आहे. आणि ह्या लोकांनी ती मुलगी कशीबशी वरती फर्स्ट फ्लोअरवर चढली. ग्रिल किंवा एक लॅडर घेऊन ती चढली वरती. तिने एक गोष्ट नोटीस केली चढल्या-चढल्या, की पूर्ण पूर्ण इमारतीत आहे ना, आतमध्ये एक खूप असे विचित्र असे चित्र काढलेत. म्हणजे एक सॅटेनिक चित्र असतात ना, आपण बोलतो की शैतानाचे चित्र काढलेत पूर्ण ह्याच्यावर आणि खूप विचित्र आहेत. ठीक आहे. तर पहिला तर काहीच वाटत नाही. फुल भंकस सुरू असते त्यांची, की जातायत, मस्ती करतायत, हे, ते फुलं आरडाओरडा चालू असतो. ठीक आहे सुरुवातीला. आणि जसं मी तुला बोललो, की ते लोकं जातात वरच्या फ्लोअरला. ती मुलं आहेत ते दुसऱ्या साईडला जातात आणि हे लोकं फर्स्ट फ्लोअरच्या इथे एक्सप्लोर करत असतात. तर एक इन्सिडेंट तेव्हा त्यांच्याबरोबर होतो, की तुला माहिती आहे, की ते जे कपल असतं, त्यांना तिथे जाऊन थोडी एक एक प्रायव्हसी मिळते. Yeah. हां. तर ते लोकं काय करतात ना, तिथे जाऊन माहिती नाही, ते थोडे रोमॅन्टिक होतात आणि ते लोकं कॅमेरा एका साईडला ठेवतात आणि बाजूच्या रूममध्ये जाऊन ते लोकं त्याच्यात मेकआउट वगैरे करत असतात. आणि भाई कॅमेरासमोर एक गोष्ट पडते. पडते आउट ऑफ नोवेअर. मुलगी आरडाओरडा करायला लागते, किंचाळायला लागते, की कसं पडलंय? एक दांडा असतो म्हणजे एक एक लाकूड असतो. तो आपोआप पडतो कॅमेरासमोर, की जसं कोणीतरी त्याला धक्का देऊन गेलंय. हे लोकं घाबरतात, येतात, कॅमेराला पकडतात. म्हणजे येतात, कॅमेरा वगैरे धरतात आणि पुढे-पुढे जातात. तो तिला शांत करतो, की "काही नाहीये, शांत राहा." असेल, हवा हवा चालली असेल किंवा त्याला पडायचंच असेल, चिल मार. तिला शांत करतो. जसं-जसं तो पुढच्या ह्याच्यात जातो ना, ते बघतात आतमध्ये वेगवेगळे अशी चित्र काढलेली आहेत. फुल ऑन चित्रांनी भरलंय ते. त्यांना एक तिथे हत्ती दिसतो. ते खुश होतात. ओके. मुलगी फायनली. बोलते की चला ठीक आहे, दिसलं आपल्याला. थोडे शांत होतात, की चला गेम कंटिन्यू करू. भास असेल आपला. शेपटी काढतात ते लोकं कसे-कसे आणि पुढे जातात. ठीक आहे. पुढे जातात आणि परत त्यांच्यात काहीतरी म्हणजे बोलतात ना, मस्ती वगैरे करत असतात ते लोकं आणि ते करता ना तो कॅमेरा असं एका बाजूला ठेवतो भाई आणि अचानक आहे ना कॅमेऱ्याच्या समोर एक डिस्टॉर्शन होतं किंवा बोलतात ना, एक एक ते एक ब्लॅक अँड व्हाईट होतो ना आपल्या इथे, मुंग्या येतात हां, ना, हां, हां, हां. येस. स्क्रीनसमोर मुंग्या येतात आणि तिथे एक व्यक्ती दिसतो भाई. स्पष्टपणे एक व्यक्ती जाताना दिसतो. शॅडो पण नाही. व्यक्ती. व्यक्ती म्हणजे बोलतात ना, एक प्रॉपर एक आपल्याला दिसतं, की एक आकृती दिसते तिथे. त्यांना नाही दिसत, सॉरी, कॅमेरामध्ये कॅप्चर होते ते. ते लोकं अजून पुढे जातात, तर ती मुलगी असते ना, तिला ना काहीतरी असं लागतं. अच्छा. लागतं आणि ती खाली पडते. म्हणजे असं बोलतात ना, की खाली पडते आणि तो मुलगा तिला म्हणजे कॅमेरा साईडला ठेवतो आणि ती बघत असतो, की सगळं ठीक आहे ना, म्हणजे म्हणजे सगळं ओके आहे ना. तर ते तिला तो तिची काळजी घेत असतो. आणि त्यावेळी एक लेजिट एक 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 आत्मा बोलू शकतो, की एक स्पिरिट बोलू शकतो. एका माळ्यावरून येतो, स्माईल करतो आणि परत मागे जातो. आणि हे ॲक्च्युअल कॅमेरामध्ये रेकॉर्डेड आहे. ही मुलगी पण बघते आणि ती किंचाळते भाई. ती ओरडायला लागते भाई. ती बोलतात ना, की घाबरते. ती परत हे करते, आरडाओरडा करते तरी पण तो आणि मला हे समजत नाही, की जर हे होतंय, ते लोकं तिथे का थांबले? इमिडिएटली निघून जायला पाहिजे ना, पण तो नाही ऐकत. जो तिचा बॉयफ्रेंड असतो ना, तो ऐकतच नाही. तो फक्त बोलतात ना, तो म्हणजे त्याला आहे ना, ती एक अपॉर्च्युनिटी दिसते. बोलतात ना, की तसं, की तो वेगळ्या कामासाठी आलेला असतो. काइंड ऑफ समजतंय तुला? तर तसं. तर तो काय करत असतो ना, तो जेव्हा मस्तीच करत असतो. तर तो मग त्या लोकांना अजून एक हत्ती दिसतो. तिथे ते लोकं शेपटी काढतात. मग परत वरच्या फ्लोअरला जातात. आणि प्रत्येक एक फ्लोअर जेव्हा ते चढतात ना, ते त्यांच्या मृत्यूच्या जवळ जात असतात. वरच्या फ्लोअरला जाऊन त्यांना
त्यांना परत काही गोष्टी दिसतात, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. तो मुलगा तिला हसवतोय, तिच्याबरोबर खेळतोय, असं तसं आणि असं करता करता त्यांना 4 हत्ती दिसतात. आणि 4 हत्तीमध्ये ते लोकं मार्क करतात. आणि तिथे पण काही ना काही होतंय, पण ते लोकं इग्नोर करतात. ठीक आहे, इट्स फाईन. टेरेसवर जातात. टेरेसवर जातात आणि टेरेसवर असंच ॲक्टिंग करतोय तो, तिच्याबरोबर फन करतोय, तिला हसवतोय, तसं तसं गोष्टी होत आहेत आणि ती ती त्यावेळी तिला टेरेसवर पण कोणतरी दिसतं आणि ती बोलते की जाऊया, जाऊया. तो बोलतो, "अरे काही नाहीये यार, तू घाबरतेस, काय नसतं. तू वेडी आहेस, म्हणजे तुझ्या मनात सगळं खेळ आहे." आता जर मी बोललो, "मी आता आहे." "तुला कुठे दिसलं?" "इथे दिसलं ना." तिला म्हणजे जो सोसायटी जो टेरेसच्या इथे जो एंट्रन्ससाठी गेट असतो ना, म्हणजे हो, सोसायटीमध्ये हो, हो. शिरण्यासाठी तिला गेटवर कोणतरी दिसतो. तर तो मुलगा तो कोण आहे? कोण आहे? कोणी नाही आहे. मी बघ इथे गेलो. मी इथे उभा राहिलोय. कोण आहे? मग त्याच मोमेंटला त्याचा पाय जोरात कोण खाली खेचतं. जोरात कोण खाली खेचतं ती जाते तर बघतात तर भाई तो बोलतो की नाही. तेव्हा त्याला विश्वास होतो की खरोखर कोणतरी आहे. समोर कोणीच नसतं. पण त्याला खेचून खाली नेतात. खालच्या फ्लोअरवर तो असतो. ते जाते. ते लोकं घाबरतात, किंचाळतात. ते लोकं त्यांच्या मित्रांना आवाज द्यायला लागतात. मित्रांचा तो कॉल उचलतो त्यांचा मित्र आणि फक्त एक आवाज येतो त्याला, की आम्ही इथे नाही आहोत. तुम्ही पळून जा. म्हणजे तुम्ही इथून भाग जाओ. तुम लोग भाग जाओ ऐसे. आणि कॉल तिथे कट होतो. किंचाळून कॉल कट होतो. प्रतीक का कॉल? प्रतीक, हाँ रुक एक मिनट, हाँ एक मिनट, हाँ बोल प्रतीक. क्या 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 बोल रहा है प्रतीक? हेलो, हाँ क्या हुआ है? हेलो, हाँ फोन, क्या बोल रहा था ये? क्या क्या हुआ प्रतीक को? प्रतीक नहीं, अरे वो नहीं रहेगा, वो डर गया था कुछ. लोकांना वाटतं की खरोखर ते लोकं काही प्रॉब्लेममध्ये आहेत. ते जातायत, त्यांना शोधतायत. कुठेच मिळत नाही. म्हणजे ते लोकं वेगवेगळ्या रूम्समध्ये जातायत. जिथून त्यांना थोडाफार आवाज येतोय किंवा वाटतंय. त्या रूम्समध्ये जातात. कुठेच त्यांना काही दिसत नाही. आणि एक रूममध्ये जसं ते लोकं एंटर करतात ना, सगळं काही नॉर्मल वाटतं. म्हणजे ते लोकं एकदम भीतीनेच शोधत असतात. तर सगळं काही नॉर्मल म्हणजे सगळं काही एक नॉर्मल रूम दिसतो. पण रूमच्या एका कॉर्नरला त्याला त्यांचा एक मित्र लटकलेला दिसतो. लटकलाय तो. आणि ती पोझिशन ज्या पोझिशनमध्ये लटकलेला असतो, ती एक्झॅक्ट सेम असते, जी त्यांनी थोड्या वेळ आधी एक चित्रात बघितलं असतं तिथे. बापरे! तिकडे एक चित्र काढलं त्याच एक्झॅक्ट ते सेम एक्झॅक्टली पोझिशन. त्या चित्रासारखं. एक्झॅक्टली त्याच चित्रासारखं तो तिथे लटकलाय. म्हणजे हे तिथे दिसून येतंय. दुसरं ते लोकं परत घाबरतात, किंचाळतात. तो मेलेला आहे ऑलरेडी. ते लोकं सेकंड फ्लोअरवर जातात. तिथे बघतात तर एक त्यांचा दुसरा मित्र त्याची मान एका बॉक्सवर ठेवलेली आहे. एका बॉक्सवर त्याची मान ठेवलेली आहे. ती मुलगी परत किंचाळतात आणि कंटिन्यूअस ते ओरडत असतात. त्यांना काही करून तिथून बाहेर निघायचं असतं. फर्स्ट फ्लोअरवर जातात. फर्स्ट फ्लोअरवर बघतात. तर त्यांचा एक मित्र असतो. तो बोलतो, "वाचवा, मला वाचवा." बोलवत असतो ह्यांच्या हेल्पसाठी. हे लोकं जातात तिथे हेल्प करायला आणि तो स्वतःलाच ते एक कुऱ्हाड असतं त्याच्या हातात. स्वतःलाच मारून घेतो त्याच्याने. म्हणजे ते स्वतःलाच संपवतो तो. आणि ही जी मुलगी असते, ही त्याच्या हातातून कुऱ्हाड जाते तिथे आणि बोलते, की ती घेते कुऱ्हाड. म्हणजे ऑलरेडी तो मेलेलाच असतो. घेते आणि बोलते, "क्यू किया तुमने? क्यू किया?" आणि रडायला लागते. त्या मोमेंटमध्ये ती जोरजोरात रडायला लागते. तिचा बॉयफ्रेंड पण येतो तिच्या मागे, की नक्की काय चाललंय? आणि ती जी मुलगी जी रडत असते, जी स्वतःच्या लाईफसाठी भीक मागत असते, तिला कसंही करून तिथून बाहेर निघायचं असतं. तीच मुलगी ती कुऱ्हाड घेते आणि त्याच्याच बॉयफ्रेंडच्या डोक्यावर टाकते. त्याचाही तिथे मृत्यू होतो. त्या मुलीचाही तिथे म्हणजे एक मिस्टिरियस वेमध्ये त्याचा जीव जातो. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्या आई-वडिलांना समजतं, की हे लोकं घरी नाही आलेत अजून, कुठे गेलेत नक्की? जेव्हा पोलीस कंप्लेंट होते 24 तासानंतर जेव्हा पोलीस शोध घेतात आणि त्यांचे फोन वगैरे ट्रॅक होतात, तेव्हा त्यांना शेवटचं लोकेशन हे त्या बिल्डिंगचं गेट दिसतं. जेव्हा त्या गेटमध्ये येतात, तेव्हा त्यांना फक्त त्यांची डेथ बॉडी सापडते. आणि तो कॅमेरा त्यांना फक्त त्यांची डेड बॉडी सापडते आणि तो कॅमेरा ज्याने तिचा बॉयफ्रेंड ते सगळं रेकॉर्ड करत होता. आणि त्या कॅमेऱ्याच्या फुटेजमधूनच ही सगळी स्टोरी त्यांच्यासमोर येते. अशी स्टोरी. आणि ही रिअल स्टोरी आहे भाई.
इवन त्याचे कमेंट्स बघितले, सगळ्या गोष्टी बघितल्या. रिअल स्टोरी आहे. काय स्कॅरी आहे रे खूप. म्हणजे ते त्यांच्या मृत्यूच्या इतके जवळ गेले ते. विचार कर ना, संपवलं त्याने, स्वतःला संपवलं तिथे जाऊन. फक्त काय, कशाला? मज्जा. आपण ब्लॉगिंग करूया, व्हिडिओ रेकॉर्ड करूया and all. मलाही खूप लोक सांगतात ना भाई, की जा हॉन्टेड लोकेशनवर जा, ह्याच्यावर जा, त्याच्यावर जा. भाई नाही, आपण आता इथे विजी बोर्ड खेळलो भाई, माहिती नाही काय होतं, पण ते स्कॅरी होतं यार. आपण इथे घाबरलो आपल्या रूममध्ये, मी तिथे जाऊन तर. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जागेची, प्रत्येक जागेला रिस्पेक्ट करावी, तिथे राहणाऱ्या लोकांना रिस्पेक्ट करावी. जेव्हा आपण तिथे त्यांना चॅलेंज करतो ना, तेव्हा ते आपल्याला चॅलेंज करतात. एक्झॅक्टली. सगळे स्टोरीज हेच आपल्याला जसं डिफाईन विजी करतात. बोर्ड आपण नाही खेळलं पाहिजे होतं, बराला पण त्याला एंड मोमेंटमध्ये स्टॉप ते जे केलं. एलिफंटचे जे स्टोरीज होते, हे सगळे एकच जागेवर फोकस करताय की उगाच चॅलेंज करू नका, एंटिटीजला चॅलेंज करू नका. नाही तर ते तुम्हाला चॅलेंज करतील. मंडळी माफ करा, कारण हा जो ह्याचा पुढचा भाग आहे ना, तो लवकरच येणार आहे. हा खूप मोठा व्हिडिओ बनवत होता, तर आपण ह्याला एका एपिसोडमध्ये नाही टाकू शकणार. तर हे 2 पार्ट्समध्ये येणार आहे. तर हा पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ दुसरा पार्ट टाकू. तर स्टे ट्यून्ड, लवकरच तुम्हाला मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये.